गो आता ऊन पडलंय पण धो धो पाऊस चालू होता. रेनकोटमुळे कपडे वाचलेले आहेत पण केस ओले झालेत. ठीक आहे नंतर वाळवेन. पावसाळा म्हणून काय झालं, कपडे बघितले फॅशनी चालू ठेवायच्या. मग पावसाळ्यामध्ये बँका चालू असतात, शाळा चालू असतात, ऑफिसेस चालू असतात. आमची फॅशन कशाला बंद पडायला पाहिजे? पावसाळा म्हणून काय झालं, एक्झॅक्ट पावसाळ्यासाठीचे परफेक्ट कपडे आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आत्ताचा हा ड्रेस बघितला, बाहेर इथपर्यंत रस्त्यावरती नद्या वाहतायत पण माझी पॅन्ट अजिबात ओली झालेली नाही. त्याचं कारण असं, परफेक्ट क्रॉप्ड पॅन्ट आहे, याला खिसा आहे, मस्त हाय आणि लो असा ए शेप म्हणूयात आपण, ए लाईन असा हा कुर्ता आहे. त्याच्यावरचं परफेक्ट मऊ मस्त बॉटम आहे, रेयॉन फॅब्रिक आहे, त्याच्यामुळे बजेट फ्रेंडली आहे. एवढं करून 1000 रुपयांच्या आतच आहे. किती सुंदर रंग आहे याचा, याच्यामध्ये भरपूर रंग पण आहेत, साईजेस आहेत, XXL पर्यंत साईजेस आहेत आणि ऑफकोर्स मोकळं ढाकळं पटकन वाळणारं असं हे फॅब्रिक आहे. ऑफिससाठी परफेक्ट आहे आणि पावसाळ्यातल्या ग्रे ग्रूमी वातावरणामध्ये इतका सुंदर रंग पण किती छान दिसतंय. बाय द वे सगळे कपडे बजेट फ्रेंडली आहेत आणि तुम्ही आता घरात येणारच असाल तर तेवढं ते चिखलाच्या चपला बाजूला ठेवा आणि प्लीज छत्रीनं आमचं हॉल ओला होतं बरं का, तर तेही तेवढं करू नका. चल उशीर झालेला आहे. कपडे म्हणून काय झालं, उत्तमच असायला पाहिजेत. मागच्या व्हिडिओ शिकलोय आपण, कम्फर्टेबल शॉर्ट कुर्ता आणि छानशी पलाझो. आहा, लाऊंज वेअर, बेस्ट लाऊंज वेअर. आणि पावसाळा म्हणून काय हो झालं, आता अथांगला शाळेतून आणायचंय, येताना भाजी आणायची आहे, घरातून पटकन आता बाहेर जायचंय. त्यासाठी बघितलं काय सुंदर जांभळ्या रंगाची ट्राउझर आहे, पुढच्या बाजूनं मऊ, मागच्या बाजूनं इलास्टिक आणि क्रॉप्ड आहे. कितीही चिखल, खडे, पाऊस, पाणी, खड्डे जरी असले तरी सुद्धा अजिबात माझी पॅन्ट ओली होणार नाहीये. आणि वेगवेगळे शॉर्ट कुर्ते या जांभळ्या ट्राउझरवरती जाणार आहेत. सुंदर प्रिंटेड छोटासा शॉर्ट कुर्ता आहे, का कम्फर्टेबल स्लीव्ज आहेत, प्युअर कॉटनचा आहे. आणि प्रिंटनं काय होतं माहिती का, ओले जरी झालो, पाऊस जरी पडला तर आतल्या गोष्टी फारशा दिसत नाहीत, त्यामुळे कम्फर्टेबल वाटतं. सगळ्या साईजेसमध्ये आहे, सगळ्या मस्त रंगीबेरंगी प्रिंट्स आहेत, रंग आहेत, त्याच्यामुळे व्हरायटी भरपूर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉटन आणि खाली रेयॉन, त्यामुळे एक साधारण हे 750 आणि खालची ही जी ट्राउझर आहे आणि ते आहे साधारण एक 650 पर्यंत. चला तुमच्याशी बोलण्यात इतका उशीर झाला ना. हे बघा, सुनामी आली किंवा बोटीनं यावं लागलं तरी ऑफिसला पावसाळ्यात यावंच लागतं. चला दिसतंय काय कमाल दिसतंय, सेक्सी, खूप अंग झाकून सुद्धा राहता येतं. किती मॉडेस्ट आहे. आत्ताच्या अतिशय ढगाळ काळवंडलेल्या वातावरणामध्ये ब्राईट येलो आहे आणि याचा रंग आहे ना इंडियन येलो आहे, म्हणजे हळदीचा पिवळा. अशा रंगांना आपण अतिशय उजळ आणि सुंदर दिसतो. बहुतांश सगळ्या आपल्या भारतीय रंगांना असा हा धम्म पिवळा फार सुंदर दिसतो. त्यात माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे प्युअर कॉटन. फिटिंग किती छान आहे आणि सगळ्यात कमाल सांगू, याची लेंथ बघा. हा शर्ट इतका परफेक्ट ठिकाणी कट होतोय ना जिथे आपल्याला पोट असतं. दाखवते तुम्हाला, दरवेळी असं वाटतं मला पोट नाहीये. हे बघा प्रोफाईल मध्ये माझं पोट दिसतंय का? येस, हाय वेस्ट पॅन्ट आहे पण प्लिटेड आहे, त्याच्यामुळे पोट लपलं जातं आणि त्याच्यात हा टॉप आहे ते पोट कट करतंय, एक्झॅक्ट लेंथ आहे, त्याच्यामुळे पोट छान होणार आहे. आता कॉलर किती सुंदर आहे बघितलं. ऑफिस फॉर्मल साठी ही जी कॉलर आहे ती परफेक्ट जाते. रंग याच्यामध्ये असंख्य वेगवेगळे रंग आहेत, साईजेस आहेत, पण मला हा धम्म पिवळा आणि ही छान प्रिंट लईच आवडली. ग्रीन कलरची जी ट्राउझर आहे प्युअर कॉटन, त्याच्यामुळे कम्फर्टेबल. याच्यामध्ये पण साईजेस आहेत, इतरांच्यासाठी क्रॉप्ड असेल, मला अँकल लेंथ पर्यंत गेलेली आहे माझ्या उंचीनुसार, पण भयानक कम्फर्टेबल आहे. 750 रुपयाची पॅन्ट आहे आणि 650 रुपयाचा हा अप्रतिम शर्ट आहे. आता सुकिर्त आला, उतरायला पाहिजे, सोफ्यावरती चढले. काम करते. कसले भारी फोटो येतात ना, हे महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये ना इतकं राखाडी ग्लूमी अंधारलेलं वातावरण असतं ना, अशा वेळेला ह्याचे जे व्हायब्रंट कलर्स असतात ते इतके सुंदर दिसतात फोटोमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काही ट्रिप नाही करायची का, अरे वर्षा सहल नावाचा प्रकार असतो की नाही. पावसाळ्यामध्ये आपण जेव्हा ट्रिपला जातो, आपण भिजलोच तरी सुद्धा हे जे असं फॅब्रिक असतं पटकन वाळतं. रेयॉन फॅब्रिक म्हणतात याला. दिसताना कॉटन दिसतं पण रेयॉन असल्यामुळे अतिशय अफोर्डेबल असतं, त्यामुळे 1000 रुपयाच्या आत हा फ्रॉक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लाईट वेट असतं, त्याच्यामुळे जे जीन्स घालून जे तुम्ही ट्रिपांना जाताना आणि मग ती ओली चिंब जीन्स
कुठे बदलता पण येत नाही. पण हे असे लाईट वेट फॅब्रिकचे फ्रॉक्स खूप पटकन वाळतात आणि फोटोमध्ये रंगामुळे उत्तम दिसतात. आता आणि एक तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एम्पायर कट आहे. म्हणजे बस्ट लाईनला हे अशा पद्धतीचे फ्रॉक्स टाईट असतात आणि नंतर लूज होतात. त्याच्यामुळे खाणं पिणं जरी झालं ट्रिपांमध्ये किंवा बाहेर कुठेही फिरताना तरी सुद्धा पोटाला या फ्रॉक्स चिकटत नाहीत. आपल्या शेजारून गाड्या गेल्या, वारा आला, या सगळ्या प्रकारामध्ये फ्रॉक वरती जाऊन अशी उप्स मुवमेंट होत नाही. ती पिक्चरमध्येच फक्त चांगली दिसते मर्लिन मुंद्रोला. आपल्याला फिट अँड फ्लेअर नावाचा फ्रॉक घालायचा आहे. म्हणजे लाईट वेट आहे पण सारखा वाऱ्यानं तो उडत नाहीये, आपल्या अंगाला चिकटू नये पण इतकं पण चिकटून नाही की पोट दिसेल. छान तयार झाली आहे ना? येस, होणारच, कारण सगळ्या ज्वेलरी आणि ऍक्सेसरीज घातलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे इतकी मी तयार झाली आणि नटली असं वाटतंय. पण खरं तर फार काही केलेलंच नाहीये. तुमच्याकडे सुद्धा जर अशी ट्रेडिशनल ज्वेलरी असेल, ऑक्सिडाइज ज्वेलरी असेल किंवा अशी मस्त टेराकोटाची बिग नेकलेस, गळ्यातलं कानातलं याची तुम्हाला जर आवड असेल तर तुमच्याकडे हा इतका सुंदर कुर्ता आणि त्याची सुंदर पॅन्ट म्हणजेच मऊ पलाझो असायलाच पाहिजेत. खूप जणींना असं वाटतं की सेक्सी दिसायचं, सुंदर दिसायचं तर गोष्टी खूप टाईट किंवा फिटेड असल्या पाहिजेत. चूक. पावसाळ्यामध्ये ऑलरेडी घाम येतो, उकडत असतं आणि त्याच्यात आपण ओले पण होत असतं बाहेर जाऊन. तर कधी ऑफिसमध्ये बसायचंय, कधी घरामध्ये कम्फर्टेबल असायला पाहिजे. अशा वेळेला लूज कपडे आपला घाम शोषून घेतात आणि त्यात तुम्ही कोणत्याही साईजचे आणि शेपचे असू दे, तुम्हाला थोडंसं पोटाविषयीचं थोडंसं ऑकवर्डनेस असेल, कॉन्शियसनेस असेल तरी सुद्धा हा कुर्ता बघताय तुम्ही, सगळीकडून झाकून पाकून आणि तरीही स्टायलिश. कारण की सगळे दागिने जातात याच्यावरती आणि म्हणूनच ज्यांना थोडंसं इंडियनाइज्ड पारंपरिक नटण्याची आवड आहे ना, त्यांना सगळ्यांना हा कुर्ता आवडणार आहे. प्युअर कॉटनचा ब्लॅक अँड व्हाईट चेक्स आर इन बर का, बाय द वे. पिंक, रेड चेक्स आणि समर ड्रेसेस आर इन. हाय आणि लो वाला हेमलाईन म्हणजे वरती खाली हेमलाईन ही खूप क्रिएटिव्ह असते. त्याच्यामुळे याच्यावरती खूप क्रिएटिव्ह गोष्टी करता येतात. तुम्ही मध्येच मोठाच्या मोठा वेस्ट बेल्ट लावू शकता, बारीक बेल्ट पण घालू शकता, अशीच वेगवेगळी ज्वेलरी पण टाकू शकता. फुटवेअर मध्ये मज्जा करता येते, कोल्हापुरीज घालता येतात, हिल्स घालता येतात आणि ब्लॅक पलाझो तुमच्या कपाटातल्या प्रत्येक गोष्टीवरती जाणार आहे. पावसाळ्यातल्या कपड्यांचा व्हिडिओ फक्त बघायचा नाहीये, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. वेगवेगळ्या कपड्यांचा फॅशन, ब्युटी, मेकअप कमाल व्हिडिओज घेऊन येतच असतो. मंगळवारी प्रत्यक्षात भेटायला येतो एक्सपर्ट सहित. एवढं सगळं मी करतेय, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा की राव. टी शर्ट आपल्या सगळ्यांच्या कपाटामध्ये एक तरी चांगला बसणारा टी शर्ट असतो, पण त्याच्या खाली घालायचं काय? हा जो छान फिटेड व्हाईट टी शर्ट आहे त्याच्या खाली आपल्याला सतत जीन्स तरी मिळते, नाहीतर फार तर ट्राउझर. पण इतका सुंदर जो स्कर्ट दिसतोय, वाऱ्यानं उलटा पण होत नाहीये, इतका सुंदर प्रिंटेड स्कर्ट असतो. रेड, येलो, भरपूर कलर्स आहेत ऍक्च्युली याच्यामध्ये, पण आपल्या कोणत्याही कपाटातल्या या व्हाईट टी शर्ट वरती जातो. मस्त पाऊस सुरू झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या कपाटामध्ये एक तरी व्हाईट टी शर्ट असतो. पावसाळ्यात व्हाईट घालायचं नाही माहितीये, पण चांगला फिटेड व्हाईट टी शर्टचं करायचं काय? पण हा किती सुंदर लेंथचा स्कर्ट आहे, आत्ता वाऱ्यानं उडतोय पण उलटा होत नाहीये. बघितलं? याच्या आत घालायचं सायकलिंग शॉर्ट्स, अजिबात चिखल, पाणी, खड्डे, उड्या काहीही करा, अजिबात हा स्कर्ट ओला होणार नाहीये. टी शर्टच्या खाली घालायला इतकं सुंदर इंडियनाइज्ड, किती छान रंग आहे याचा. आणि माझ्याकडे टी शर्ट होता ज्याच्यावरती थोडंसं लाल लिहिलेलं होतं आणि तो परफेक्ट जात होता. हे झाले पावसाळ्यातले सुंदर कपडे. परंतु पावसाळ्यामध्ये वापरायच्या कमाल आवश्यक, फक्त आवश्यक अशा सगळ्या वस्तूंचा वेगळा व्हिडिओ घेऊन मी येऊ का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पाऊस वाढायच्या आत घरातच बसला असाल तर मोबाईलवरती याच्यानंतर गृहिणींनी घरात कोणते कपडे घालावेत याचा पण वेगळा व्हिडिओ केलेला आहे, याच्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघा. चला, सुंदरसे सँडल्स टाकले. बरोबर, त्यांनी काय कामं करायची नाहीत का आपल्याला शूटिंग घेऊन?